या नमस्कार. माझा हा वाडा आहे. आमच्या वडिलांनी हा वाडा साधारणतः 130 वर्ष जुना वाडा आहे. मी फक्त या वाड्याला सांभाळतोय, दुसरं काहीच करत नाही आहे. या तुम्हाला अजून काही ज्या अँटिक गोष्टी आहेत आमच्या त्या दाखवतो. ही बघा, ही जी रेकॉर्ड आहे हिला 78 रेकॉर्ड म्हणतात. हीज मास्टर व्हॉइस HMV, हीज मास्टर व्हॉइस HMV कंपनीची रेकॉर्ड आहे. ह्या रेकॉर्डचं वैशिष्ट्य ही ग्रामोफोनची रेकॉर्ड आहे. म्हणजे साधारणतः एका बाजूला एक गाणं आणि मागच्या बाजूला एक गाणं, अगदी दोनच गाणी या रेकॉर्डमध्ये असायची. आणि याला 78 का, तर ती एका मिनिटाला 78 फेरे पूर्ण करायची, म्हणून 78 रेकॉर्ड असं म्हणतो. ही सगळ्यात जुनी रेकॉर्ड ही आहे. त्याच्यानंतर मग या काही रेकॉर्ड्स आल्या, म्हणजे त्याला आपण LP किंवा EP म्हणतो, किंवा त्या RPM नुसार. आता उदाहरणार्थ दादा कोंडके, हे दादा कोंडकेंची या गाणी अगदी खूप सगळ्याच लोकांमध्ये लोकप्रिय होती. ही दादा कोंडकेंची रेकॉर्ड आहे. हिला म्हणतात LP किंवा 33 RPM. ही मोठी असेल. ही पण HMVचीच प्रेसिंग आहे. साधारणतः ड्युरेशननुसार एका बाजूला एक 4 गाणी किंवा 5 गाणी असायची आणि दुसऱ्या बाजूला पण तेवढीच गाणी. एखादं गाणं मोठं असलं तर मग गाणी कमी बसायची, जसं ऑडिओ कॅसेट असायची आपली त्या पद्धतीने. ही रेकॉर्ड ग्रामोफोनची रेकॉर्ड नाही म्हणत हिला आपण. जे मी आधी दाखवलं टर्न टेबल, तर त्या टर्न टेबलची ही रेकॉर्ड आहे. एक छोटी रेकॉर्ड आहे, अमर अकबर अँथोनी सिनेमाची रेकॉर्ड आहे. बघा, मागे तुम्हाला ऋषी कपूर आणि त्या रीना रॉय दिसतील, ते जे शिर्डीवाले साईबाबा. त्यानंतर हे बघा, अमर अकबर अँथोनी. आता हे पॉलिकडोर या कंपनीचं आहे ते प्रेसिंग त्यावेळेचं. आणि ही 45 RPM ला चालायची, म्हणून हिला 45 RPM. हिचा स्पीड जरा 33 पेक्षा जास्त होता आणि 78 पेक्षा कमी. अशी ही 35 RPM ची रेकॉर्ड. अशा वेगवेगळ्या रेकॉर्ड माझ्या संग्रहात आहे. साधारणतः सर्व रेकॉर्ड मिळून माझ्याकडे एक 1500 ते 2000 रेकॉर्डचा संग्रह आहे.